बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेली ही धार्मिक धम्मसहल आज सारनाथ येथील धम्मक स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। हा अशोक स्तंभ या ठिकाणी भग्नावस्थेमध्ये या ठिकाणी हा अशोक स्तंभ दिसत आहे। या पिलरवरती लिपी दिसते आहे। येऊ द्या सर्वांना। या समोर समोर या, सावलीमध्ये या, सावलीमध्ये या। हे सर्व स्तूप उत्खननामध्ये सापडलेले आहेत। हे मुलगंध कुटी बुद्ध विहार आहे, पुरातन मुलगंध कुटी। याच ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध हे वास्तव्य करून अनेक या मुलगंध कुटीमधून भगवंताने अनेक राजे महाराजे लोकांना या ठिकाणी प्रवचने दिलीत। हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत। या ठिकाणी सारनाथ येथील चौखंडी स्तूप, धम्मक स्तूप, 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आणि संपूर्ण सारनाथ या ठिकाणच्या धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी आपण वंदन करूया भगवंताने। आपण कारण या ठिकाणी भगवंतानी वास्तव्य केलेलं आहे या मुलगंध कुटीमध्ये आणि हजारो लोकांना भगवंतानी या ठिकाणी आपल्या धम्माचा उपदेश देऊन अनेक लोकांच्या मताचं परिवर्तन करून त्यांना जीवनामध्ये एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग भगवंतानी या ठिकाणाहून दिलेला आहे। आपण सर्वांनी हे सर्व बघत आहात। हा मुलगंध कुटी बुद्ध विहार आहे। या ठिकाणी अनेक वर्ष भगवंत वास्तव्य करून या ठिकाणी अनेक राजे महाराजे लोकांना उपदेश केलेला आहे। म्हणा बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। कारण या ठिकाणी ऊन खूप तापते आहे। आजचा जवळपास 49 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी तापमानाचा आकडा आहे आणि म्हणून उन्हामध्ये का होईना परंतु आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या पवित्र मुलगंध कुटी बुद्ध विहाराला या ठिकाणी भेट देऊन ज्या ठिकाणी तथागतांनी या ठिकाणी वास्तव्य केलं या पवित्र भूमीला प्रत्येक उपासकांनी आणि उपासिकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे। आपण बघत आहात एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा सर्व उपासक या ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देत आहेत। आता या ठिकाणाहून आपण स्तूपाकडे जात आहोत, धम्मक स्तूपाकडे। हा संपूर्ण परिसर आपण बघतोय। हा सारनाथ येथील पवित्र स्थळाला या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत। बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही धार्मिक धम्मसहल
हा धम्म्याक स्तूप आहे आणि आपल्या सर्व धम्म सहलीतील उपासक या धम्म्याक स्तूपाला वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी जाताना आपण बघत आहोत। हे संपूर्ण स्तूप पाहायला मिळतात या ठिकाणी। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्व बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही धार्मिक धम्मसहल, या धम्मसहलीतील उपासक आज ऐतिहासिक सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनातील हा धम्मक स्तूप, या धम्मक स्तूपाला अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी सर्व हे उपासक आपण या ठिकाणी बघत आहोत।